एव्हरीवन, आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज माझ्या बहिणीचं लग्न आहे। घरात सकाळपासूनच धावपळ, एक्साइटमेंट आणि थोडंसं इमोशनल वातावरण आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात ती झाली आहे देवक या सुंदर अशा विधीने। चला तर हे आमच्या इथे देवक बांधले जातात। पहिली गोष्ट, देव जे असतात घरातले देवारातले ते असे बाहेर आणले जातात तामणामध्ये आणि माझे काका काकू आहेत। खरं तर ही विधी चुलत्यांनी किंवा घरातल्या सुनेने करायची असते। सो हे माझे चुलते आहेत आणि हे असेच देव आणायला लागतात डोक्यावरतून कापड अंथरून। त्यानंतर मग हे देव 5 दगड वगैरे मांडून त्यांची पूजा केली जाते। याचं कारण असं की आपले देवक म्हणजे कुलदेवताच आणि निसर्गाला साक्षी मानून आपण लग्नाची सुरुवात करतो। म्हणून या विधीत ना देवतांना आमंत्रण दिलं जातं। यात शुभ कार्यात कोणताही अडथळा येऊ नये आणि नवरा नवरीचं आयुष्य सुखात जावं याच्यासाठी ही मराठी लग्नात देवक हा खूप महत्त्वाचा विधी केला जातो। पण विजवते पूर्वीपासून चालत आलेली परंपरा फक्त विधी नसून ती आपल्या संस्कृतीची जोडलेली भावना आहे। आज देवक करताना ना खरंच जाणवलं, लग्न फक्त 2 व्यक्तींचं नसतं तर ते 2 कुटुंबाचं, 2 संस्कारांचं आणि 2 आयुष्याचं सुंदर असं नातं असतं। इथे सगळे विधी झाले, मग नारळ फोडला, देवाला फुलं वाहिली आणि जे देव आपण आणले होते ते परत वाजत गाजत आपल्या घरी न्यायचे। आता देवक नेताना तुम्ही बघितलंच असेल काकांच्या हातामध्ये पाला होता, म्हणजे ते पाला नसून 5 वेगवेगळ्या झाडांचा पाला होता तो एकत्र, आणि त्याची पण पूजा तिथेच केली जाते आणि ते नंतर आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्याला किंवा जिथं मांडव बांधतो तिथं हे बांधलं जातं आणि तिथे दिवा ठेवला जातो, त्याचीसुद्धा पूजा केली जाते। जसं मी तुम्हाला म्हटलं, निसर्गाला सुद्धा आपण निमंत्रण देतो लग्नाचं, त्याचाच हा भाग। आणि इथेच हे देवकाची विधी पूर्णपणे पूर्ण झाली होती। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मस्त माझ्या बहिणीचं लग्न आहे। सकाळी देवक बांधून झाले, मी तुम्हाला दाखवलंच आणि आता सगळं हळूहळू मी तुम्हाला दाखवतेच एक एक करून। तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा। चला, साखरपुडा आमचा ऑलरेडी झालेला आहे, सो इथे फक्त डायरेक्टली हळद होती। आम्ही हळदीला इथे फोटो सेशन पण चाललं होतं आधी ब्राईड आणि ग्रूमचं, आणि त्यानंतर एका साईडला जे वाजंत्री होते ते वाजवत होते, कारण तशी प्रथाच आहे की हळद जी येते मांडपामध्ये ती वाजत गाजतच येते। सो इथे तुम्ही बायकांच्या हातात ताटं बघत असतील तर त्याच्यात हळद होती। त्यानंतर ग्रूम आणि ब्राईड जॉईन झाले आणि ते तसेच नाचत गाचत वरती स्टेजवरती गेले। सो हा क्षण मी आयुष्यभर असा माझ्या लक्षात राहील की माझी छोटी बहीण, पण इथे मी थोडीशी इमोशनल पण झाली होती म्हणा, पण ओके, तिच्या आयुष्यातला स्पेशल मोमेंट पण होता। मस्त अशी तिला हळद लावली आणि मला कळलंच नाही माझी छोटी बहीण इतकी मोठी लवकर कशी झाली। चला असो, आणि मी हळद लावून लगेच इन्स्टंट मी माझं काम करायला गेले तिकडं। हे माझा रुखवत मी इथं मांडायला सुरुवात केली होती। बघताय ना किती छान केलं आहे मी, म्हणजे मलाच माझं प्राऊड फील होते, आय नो, कारण मी ह्याच्यात प्रो नाही आहे पण तरी मी गोष्टी ट्राय केल्यात माझ्या। सो इथं सगळी तीच गडबड झाली होती, म्हणजे मेकअप असो किंवा काय असो, पदर खोचून आपल्याला काम करायचं आहे। आणि इथं आम्ही सगळ्या बहिणी जो होतो तो रुखवत मांडत होतो। तिकडं दुसरी ताई जी होती ती भांडे मांडत होती, दादा होता, माझ्या हाताला अजून एक बहीण होती छोटी, तीसुद्धा होती। सो सगळं काही इथं मांडून झालं आहे, त्याला डेकोरेट करायचं चाललं होतं
आणि हे दिसतं तसं सोपं नसतं यार, म्हणजे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पूर्ण ती इथपर्यंत आणायची पॅक करू आणि त्यानंतर ती परत तिथे जाऊन मांडायची आपल्याला हवी तशी. म्हणजे खूप मोठा टास्क आहे हा. म्हणजे ही जबाबदारी होतीच माझ्यावरती, पण ती परिपूर्ण कडेला नेण्यापर्यंत ना खूप मोठा टास्क होता हा खरंच. आणि दुसऱ्या साईडला तिचे विधी चालू होते. ते विधी मला तिचा ह्या गोष्टी म्हणजे या रुखवतामुळे मला तिचा हा विधी एकसुद्धा क्लिप घेता नाही आली का मला तिथं जाऊन बघता नाही आलं, मी ते मिस केलं. पण नंतर मी जो मला फोटोग्राफरकडून व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये तिच्या विधींचा पूर्ण असा आहे. सो बघताय ना, घरातलं मोठी बहीण नाही म्हणजे कलवरी नाही म्हणता येणार, कामवाली म्हणता येईल इथं मला. पूर्णपणे मी तर कामच करत होती. हे लाव, कसं लावायचं, असं लावायचं, पूर्ण प्लॅन झाला होता कुठं काय मांडायचं आहे. पण तिथं जाऊन ऐन टायमिंगला असंच होतं, काहीही प्लॅननुसार लागत नाही. हेच इथं माझंसुद्धा झालं. आता तुम्ही माझा मागचा व्हिडिओ रुखवताचा बघितला नाही बघितला मला माहीत नाही, सगळे क्लोजअप लुक दिले होते, सेटअप जे डॉल केलेले आहेत त्यामध्ये. नसेल बघितला तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा. पण इथे मी परत माझं सगळा व्यवस्थितपणे रुखवत दाखवते आहे. हे सगळे डॉल सेटअप आम्ही घरी केले होते, म्हणजे मी केले होते, कारण माझेच ह्याच्यामध्ये खूप इनपुट्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मी केले होते आणि खूप ह्याला कष्ट लागले. जवळपास 7 ते 8 दिवस मी ह्याच्यामध्ये घालवले. लग्न कुणाचंही असो, स्वतःचं असो नाही तर दुसऱ्यांचं असो, घाई गडबड ही होणारच आणि इथेच हे झालेलं आहे. त्यांचा जोडा आलेला पण होता, व्यवस्थितपणे त्यांना वाजत गाजत आता मंडपाकडे न्यायचं आहे. पण तीच एंट्री त्यांनी खूप स्पेशल केली होती. बघू शकता तुम्ही आता नंतर मी त्या क्लिप्स घेतलेल्याच आहेत छोट्या छोट्या, त्या तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. जेव्हा नवरदेव एंट्री करतो तेव्हा मुलीच्या आत्यानं नवरदेवाचं औक्षण करून त्याला मंडपामध्ये बोलवायचं असतं. सो हीच ती प्रथा आहे. इथं माझी आत्या आहे ही, आणि ही त्यांचं औक्षण करून आतमध्ये घेते त्यांना.
छान असली एंट्री, म्हणजे हे आम्हालासुद्धा माहीत नव्हतं, पण खूप छान पद्धतीने ती एंट्री झाली. त्यानंतर आज घरात प्रत्येकजण बिझी होतं, कोणी तयारीत, कोणी डेकोरेशनमध्ये, तर कोणी पाहुण्यांच्या स्वागतामुळे. पण या सगळ्या गडबडीत मनात एकच विचार येतोय, कालपर्यंत माझ्यासोबतची भांडणारी, रुसणारी, फुगणारी, परत हसणारी माझी बहीण आज नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आणि इथे त्यांचंसुद्धा लग्न लागत होतं, म्हणजे ऑलरेडी अक्षता पडत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ह्या क्लिपनंतर मी काही शूट नाही केलं, तिची विदाई झाली आणि नंतर मी काही इंटरेस्टेड नव्हते शूटमध्ये, पण तेच जे फोटोग्राफकडून व्हिडिओ आले ते मी तुमच्यासोबत इथे शेअर. क्यों दिखे मुझे तू सिरहाने मेरे, सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे। तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक, और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू। चन्ना वे चन्ना वे, कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे। तेरे नीले नीले नैनों से शबनम पी लूं, तेरे गीले गीले होठों की सरदम पी लूं, पीने का मौसम। धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत, और कुछ ना जानू, बस इतना ही जानू। चन्ना वे चन्ना वे, कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे। तेरे संग इश्क तारी है, तेरे संग एक खुमारी है, तेरे संग चैन भी मुझको, तेरे संग बेकरारी है, तेरे संग इश्क तारी है, तेरे संग एक खुमारी है, तेरे संग चैन भी मुझको, तेरे संग बेकरारी है।